ready? कार्ड. हॅलो गाईज, मी तुमचा मित्र आला मोठा शाणा. आज बघूया वसई फोर्ट. आम्ही आलो तो वसई किल्ल्यावर. माझ्यासोबत आहे नमस्ते सौरभ. तर बघूया, चाललोय आता किल्ल्यावर. ॲक्च्युली हा आधी मुघलांचा होता, ज्याचा मुघलांचा ठाणा होता इथे. त्याच्यानंतर मग पोर्तुगीजांनी काय केलं की याच्यावर ताबा मिळाला साधारण 1500 मध्ये आवाज येतो. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काहीतरी 200 वर्ष समथिंग काहीतरी राज्य इथे गोवा, म्हणजे गोवा ते काय बोलतात त्याला, हे वसई, त्यांना हे पाहिजे होतं, वर्चस्व पाहिजे होतं, म्हणून त्यांनी ना 110 एकरामध्ये पूर्ण ते बांधून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये बघाल तर 3 चर्च आहेत आणि एक स्कूल आहे, मार्केट पण आहे. नंतर चिमाजी अप्पा ज्यांनी याच्यावर आक्रमण केलं, याच्यावर आक्रमण करून हा किल्ला जिंकला, म्हणजे पूर्ण एरिया जिंकून, आणि त्यांनी इथे मंदिरं बांधली. जेव्हा पोर्तुगीजांना असं वाटलं की फुल कॉन्फिडन्समध्ये होते की त्यांना ते हे पोर्तुगीजांचे काय बोलतात त्याला, तोफा या बंदुकींना ते सामोरे नाही जाऊ शकत, आणि जर गेले तर ते काय बोलले की मी चिमाजींना माझी सोन्याची साखळीच देणार असे बोललेले. आणि तेव्हा चिमाजींनी जरा थोडा मनावर घेऊन हा अख्खा जिंकला. आता आम्ही आहोत कुठे आहोत काय माहित, ते काय वाटते. ओ बाबा, हा हे चर्च आहे, हा त्या काळचा चर्च. चर्च ते बघू शकता. इथं येशू ख्रिस्ताचे फोटोज आहेत. चर्च हा पूर्ण बांधलेला आहे, आणि त्याच्यावर बघा या मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत, पोर्तुगीजांनी बांधलेल्या. हे बघ ना केवढा मोठा आहे. कबुतरांची विष्ठा आहे. विष्ठा ना, हे बघ, हे वरती जायला शेळ्या. त्या शेळ्यामध्ये पहिला पाऊल सगळ्यात कठीण आहे. हे बघा, यांनी त्या काळाच्या शिड्या म्हणजे एक वरती जायला डुब. संपला. अरे एवढंच हे तर शिरोदे खतम रंग केलं ह्याला. पायऱ्या बघ तेव्हाच वाटतं ना. आहे म्हणजे असं लाईक बघण्यासारखं आहे. हे बघ, हे पिलर बघ, इथं काहीतरी असं हे बघ, कडच बघ इथे. आय थिंक हे पाठी जाऊ. हे बसायला सिंहासन म्हणते ना, सिंहासन म्हणते बसायला. आपण आता चर्चमध्ये आहे. चर्चसाठी एवढी मोठी जागा घेतली. हा जो किल्ला होता हा चिमाजी अप्पांनी जिंकला होता. त्याच्यानंतर त्यांच्यानंतर मग मुघलांनी इंग्रजांनी घेतला हा स्वतःला. मग इंग्रजांनी माहितीच आहे 150 वर्ष राज्य केलेलं. तर त्यांनी काय केलंय काय बघू शकता. सगळे छोटे तिथे खिडकी ते कोसले तर झाले. हा, ते तुटायला आली आहे बघ खिडकी. हे पळायची जायची आता. किती म्हणायचं कुस. This is the entrance of the church. हा जो आहे चर्च एंट्रन्स, आणि त्याच्या बाजूची जागा. इथं काही लिहिलं पण नाही की बाबा
काय आहे काय नाही. पाठीवर जायचं जंगलात. हे बघूया. आता आम्ही आलो मागच्या जागी. चर्चची मागची जागा आहे. बोला. हा तर मित्रांनो, आम्ही या किल्ल्यामध्ये आलो कारण हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता. बिंग अ क्रिस्टियानो रोनाल्डो फॅन, पोर्तुगीजांनी बांधलेला होता. तुम्ही पण जर रोनाल्डोचे फॅन असाल तर कमेंट मध्ये लिहा CR7. ओके. That's all I want to say. Also, please ignore my pimple. This has just come yesterday. I'm also trying to ignore it. तर हा जसा बोलला पोर्तुगीज, ए रोनाल्डोचे फॅन म्हणून कमेंट करा. वा. CR7. Not CR7. मग हे काय भाई, हे काय इथे पोर्तुगीज क्रिकेट खेळायचे आय थिंक. इथे ते मॅच हारले ना म्हणून तेव्हा सोडून गेले वसईच्या लोकल लोकांसोबत, तेव्हा मग ते फुटबॉल खेळायला लागले. म्हणून CR7 वरती आला. म्हणून त्यांनी ही पिच हे करून टाकली. इथं मंदिर पण आहे. बघूया मंदिराकडे जाऊन. तर रस्ता आहे. हे मंदिराकडे जाऊन येऊ आधी, चल मग बघूया बाकीचं. ओके. तो या भर उन्हामध्ये थँक्यू तू माझ्यासोबत आलाय किल्ले बघायला. हा फोर्ट माझा जेव्हा मी किती ITI झालं ना 2000. वर्गात नव्हतो, माझ्या वर्गात नव्हता तो. पण 2020 नंतर माझी इच्छा होती की भाई मला जायचं. अक्षरशः 20 नंतर 26 आलाय. या 6 वर्षातून पहिल्यांदा मी वसईच्या फोर्टवर आलोय. ओके. सो बाई आलो वरती, बघतोय तर अरे बापरे, इथे तर मंदिराचं काम चालू आहे. ते गाव आहे इकडे. हे गाव आहे. हा हे काय बसायला जागा आहे. हा आपण किल्ल्याच्या बाहेर झालो. हे अख्खं गाव आहे. हाच पैका कमवला इकडच्या लोकांनी बहुतेक. आपण इथं आलोय भाई. मंदिर तर तिकडे आहे. मंदिर याच्या बाहेर आहे किल्ल्याच्या. पण कुठे आलोय? पण पोपटी झालेली वाटते इथे. हा काय रे? ते पोपटीची आग पुरावे आहेत. हे काय पुरावे नष्ट नाही केले त्यांनी अजून. त्यांचे पोर्तुगीजांना माहिती होतं पोपटी. ऑब्विसली ब्रो. पोपटी हे काय इथं एक्स्ट्राचा राहिलेला दगड आहे तो किल्ला बांधून झाल्याच्या नंतर. हा ना, बोलले असेल काय करू. आलो वरतून खालती उतरलो तेवढ्यात थोडीशी आवाज आला. कसला आवाज आला? आय थिंक काहीतरी आहे, हे बघतो आम्ही. का वेल बोलते नको जाऊस. वेल बोलते नको जाऊस. शी हॅज डेव्हलप्ड अटॅचमेंट फॉर यू. या अटॅचमेंट. ओके. ते बघून आलो ना आपण. सौरभ काय ते जाऊन आलो ना तिकडे. हो आपण इथूनच तर आलो. हो ना. इथे काय तिथून रस्ता नाही आहे. बंद. चल इकडे जा. हे काय पडले? जांभूळ. जांभळ पडली. जांभळाचं झाड आहे एवढं. अरे किती मोठं झाड आहे बघ. हा अरे पडली बघ किती आहेत. कोण खायला नसेल रे जांभूळ. विचार झाड काय कम्प्लेक्स काय. इट हॅज कम्प्लिटली डेव्हास्टेटेड. Visiting the ruins of the fort that was at some time Portuguese. सगळे झाड काय बांधून ठेवला सगळं पूर्ण नायनाट झालेलं आहे. ते हाशमीहून माणसं नाही का त्यांचे औषध सापडतात. डायनासोर वगैरे तसंच फॉसिल्स. तसंच थोडं थोडं काहीतरी आहे. छोटे छोटे नाही खूप. ऍक्च्युली नाही खरंच आपण बोलू शकतो की बाबा इंजिनिअरिंग होती रे खरंच. आत्तापेक्षा ना पहिलेचे जेवढे आहेत ना आतापासून पहिल्यापेक्षा म्हणजे पहिले ज्यांनी बांधलेले
हे खरंच. अरे तुमची सिव्हिल काय आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यासोबत काय बोलायचं तुला? मी जर त्या काळात सिव्हिल इंजिनियर असतो तर माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट असते की मी हे बघ ना भाई. आणि ते कट बघ ना, आता इथे कशी मशीन आहेत ना आपल्या इथे, ते कट कसे मारलेले त्याच्या आयला. ऍक्च्युली खरं सांगतो, हे काय आहेत काय माहित नाही, पण खरं सांगतो सौरभ, खूप छान बांधलेलं आहे ना. हो. आणि एक वसईच्या ज्या आहेत अधिकारी, जे महाराष्ट्र शासनाने ठेवलेले, त्यांनी ते काहीतरी आतमध्ये नकाशे बिकाशे लावा बाबा, काहीतरी वाचायला येईल आम्हाला. काय बोलायचं तुला सौरभ? हो, अशी आमची शासनाकडे विनंती राहील. आम्ही त्याबद्दल नक्कीच निवडणूक आयोगाला पत्र देणार आहोत. अरे भाई काहीतरी दिसलं पाहिजे ना, काय होतं हे आपल्याला कळतच नाही काय कशाला आहे. फक्त येतोय बघतोय घरं बिर आहेत भाई. आणि फक्त आता आम्ही जेव्हा आम्हाला कळलं की भाई तिथं 3 चर्च आहेत, एक चर्च तर भेटला, आता बघू दुसरा चर्च. हे स्मारक 1858 1958 स्मारक पुरातत्व स्थळे राष्ट्रीय म्हणून घोषित करण्यात आले आहे. व्यक्ती स्मारकाचा नासधूस आणि पर्वतांचा बजाला केली. इथं हे फक्त लिहून ठेवलंय भाई. इथे पण हे नाही दिसत आहे. सुरक्षाकर्मी भाई. टॉनी आलेला इथे, टॉनी पण येऊन गेलाय. टॉनी, हा रे सौरभ, टॉनी पण येऊन गेलाय. हेच म्हटलं मी, टॉनी नावाच्या एका इसमाने इथे आपलं नाव करून ठेवलेलं आहे. त्या टॉनी नंतर अजून कोणतरी आहे, कोण काही नाही. अनवर, टॉनी आणि अनवर या दोघांचं लफडं होतं. हा, टॉनी आणि अनवर या दोघांचं लफडं होतं, त्यांनी इथे दिलंय. आणि परत योगेश आणि कोण आहे, कोण आहे, आदित्य. आदित्य तू इथं काय करतो भाई? छी, जयेश आहे तो, योगेश नाही. कोणाशी बोलतोय तू? तुलाच बोलतोय. आदित्यला सांगत होतो रे, आदित्य का जयेश. चल स्टार्टिंग हे काय आम्ही मारली एंट्री. आपण एक प्रकारे चर्चच असावा. आणि इथं म्हणले 3 चर्च आहेत, दुसरा तर चर्च भेटला पूर्ण तेव्हा कळायचं. पण हे बघाल, हे सगळे स्क्वेअर कट केलेले आहेत. हा एवढा मोठा चर्च असावा. ठीक आहे. they have written something here. त्यांनी काहीतरी लिहिलेलं आहे, Aquilazio. It's difficult to read, I guess. I think it's in